नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. पीएम किसान योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर ई-केवायसी करणं हे तुम्हाला आता कंपल्सरी झालेलं आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी घर बसल्या ई-केवायसी कशी करायची हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर तुम्ही सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कुठेही न जाता आपल्या मोबाईलवरूनच घर बसल्या ई-केवायसी कशी करायची ती जरूर बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवर आल्यानंतर PM किसान GOL हे ॲप तुम्हाला सर्च करायचं आहे आणि त्याला तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. तर हे ॲप तुम्हाला इन्स्टॉल केल्यानंतर त्याचप्रमाणे तुम्हाला अजून एक ॲप हे प्ले स्टोअरवरून तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. तर बघा PM किसान इन्स्टॉल हे झाल्यानंतर परत तुम्हाला आधार फेस RD हे देखील ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करायचं आहे. बघा इथे मी तुम्हाला दाखवते. आधार फेस जरी टाकलं तुम्ही तर RD हे ॲप येईल. माझे ते इन्स्टॉल आहे. अशा प्रकारे इन्स्टॉल करून सोडून द्यायचं आहे. तर परत तुम्हाला PM किसान हे ॲप ओपन करायचं आहे. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर तुमची लँग्वेज निवडायची. इंग्लिश ही भाषा निवडतो मी. सबमिट करायचं आहे. बघा भाषा सबमिट झाली आहे. तर तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर याच्यावर क्लिक करायचं आहे. सिलेक्टमध्ये तुम्हाला बेनिफिशियरी निवडायचं आहे. बेनिफिशियरी निवडून जो तुमचा PM किसान लाभार्थी जो आहे त्याचा तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. तर माझ्या केसमध्ये जो लाभार्थी आहे तर मी आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला फेशियल ई-केवायसीवर टिक करून ॲग्रीवरती स्कॅन फेस म्हणायचं आहे. तर माझ्या केसमध्ये मी त्या बेनिफिशियरीचा चेहरा स्कॅन करतो. लक्षात ठेवा चेहरा स्कॅन करताना जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला व्हाईट ठेवायचं आहे आणि जो कोणी लाभार्थी असेल त्याला डोळे बंद चालू करायला लावायचे. माझ्या केसमध्ये चेहरा स्कॅन झाला आहे बघा तुम्ही बघू शकता. तर त्याची ही माहिती ही तुमच्यासमोर येणार आहे. तर बघा त्याची माहिती तुमच्यासमोर आल्यानंतर तुम्हाला MPIN सेट करायचं. 6 अंकी तुम्हाला MPIN असा सेट करा की तुमच्या लक्षात असेल. तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला तोच टाकायचा आहे आणि त्याला सबमिट म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी अदर बेनिफिशियरीमध्ये तुम्हाला बघा त्याची माहिती इथं आल्यानंतर तुम्ही पुन्हा डॅशबोर्डवर क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर ई-केवायसी फॉर अदर बेनिफिशियरी तुम्हाला याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा तुम्हाला त्या लाभार्थ्याचा नंबर परत एकदा टाकायचा आहे. त्याच लाभार्थ्याचा नंबर तुम्हाला टाकायचा आहे जो PM ई-केवायसीचे लाभार्थी आहे. तर बघा पुन्हा तुम्हाला स्टार्ट ई-केवायसी करून तुम्ही जो ई-पिन सेट केला आहे तो ई-पिन तुम्हाला टाकायचा आहे. पुन्हा ॲग्री करून ई-केवायसीवर क्लिक करायचं आहे. पुन्हा तुम्हाला त्याच लाभार्थीचे त्या शेतकऱ्याचे तुम्हाला फेस स्कॅन पुन्हा एकदा करायचं आहे. लक्षात घ्या व्हाईट बॅकग्राऊंड ठेवायचं आहे. त्याला परत डोळे बंद चालू करायला लावायचे आणि परत एकदा माझी KYC सक्सेसफुली झाली. बघा इथं तुम्हाला पॉपअप आला असेल. बघा माझ्या केसमध्ये दिसतो बघा पॉपअप आलेला आहे. त्याची ई-केवायसी सक्सेसफुली झाली. याचा एक स्क्रीनशॉट काढून त्यांना व्हॉट्सअप किंवा प्रिंटआउट द्यायची आहे. तर पुन्हा तुम्हाला झाले की नाही चेक करायचं. ई-केवायसीवर क्लिक करा. त्याचा आधार कार्ड नंबर परत टाका. ई-केवायसी फॉर अदर बेनिफिशियरीमध्ये त्याचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर सर्चवर क्लिक करा. बघा इथं हा पॉपअप शो होतो आहे. याचा परत एक स्क्रीनशॉट काढा आणि असे दोन्ही स्क्रीनशॉटचे एक प्रिंटआउट तुम्ही लाभार्थीला देऊ शकता. असा संपूर्ण ई-केवायसी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास एक लाईक नक्की करा.